दी कराड सिटी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कराड या संस्थेचा आज 5वा वर्धापन दिन सभासद ठेवीदार हितचिंतक यांच्या उपस्थितीत पार पडला। सहकार क्षेत्रात दमदार पाऊल टाकत दी कराड सिटी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने अल्पावधीत सभासद ठेवीदार हितचिंतक यांचा विश्वास पात्र करून संस्थेने गगनभरारी घेतलेली आहे। संस्थेच्या 7 कोटी ठेवी, 5 कोटी कर्ज असा 12 कोटीचा संमिश्र व्यवसाय असून संस्थेने यावर्षी 0 NPA मेंटेन केलेला आहे। संस्थेच्या या वर्षीच्या वैधानिक लेखापरीक्षणात संस्थेने अ वर्ग मिळवला आहे। याबाबत कराड तालुक्यात संस्थेच्या कामकाजाबाबत तसेच संस्थापक, अध्यक्ष, संचालक व कर्मचारी यांचं कौतुक केलं जात आहे। क्षेत्रातील सभासद ठेवीदार हितचिंतक यांच्या विश्वासास पात्र ठरलेली आणि कराड तालुक्यातील नावलौकिक कमवलेली संस्था दी कराड सिटी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी याचा आज 5वा वर्धापन दिन आहे। संस्थेच्या प्रगतीविषयी जाणून घेऊया। संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री झाकीरभाई, आज संस्थेचा 5वा वर्धापन दिन आहे। संस्थेने अल्पावधीतच भरारी मारलेला आहे। संस्थेच्या प्रगतीबद्दल आपण काय सांगाल? संस्था स्थापन करताना सर्वप्रथम आमचा एकच उद्देश होता की सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी ही संस्था आम्ही स्थापन केलेली आहे। संस्था स्थापन करत असताना जे सर्वसामान्य लोकांनी आम्हाला सहकार्य केलं, त्या सहकार्याच्या पाठिंब्यावर आज आमचा 5वा वर्धापन दिन आहे। त्या 5व्या वर्धापन दिनाच्या वेळेस आज आमच्या जवळजवळ 7 कोटीच्या ठेवी आमच्या संस्थेत झालेल्या आहेत। त्याचबरोबर आम्ही कर्ज प्रकरण 5.10 कोटी हे आमचं कर्जाचं रेशो आहे। आमचं भाग भांडवल यावेळी 40 लाख रुपये भाग भांडवल आम्ही केलेलं आहे। आमची सभासद संख्या 2852 सभासद झालेले आहेत। त्यामुळं जे सभासद आमचे आहेत त्या सभासदांच्या पाठिंब्यावर ही संस्था आमच्या चांगल्या पद्धतीने चालू आहे। त्याचबरोबर CRAR हा जो कॅटरी आहे तो आमचा 12% झालेला आहे। त्याचबरोबर CD रेशो जो आहे तो 70%चा रेशो आमचा आजपर्यंत झालेला आहे। आणि ही संस्था चालवत असताना त्या संस्थेचे जे सर्व आमचे संचालक आहेत त्या संचालकांचा पाठिंबा, त्याचबरोबर संस्था चालवत असताना संस्थेचे जे सेक्रेटरी आहेत शेरखान पठाण, त्यांनी जे आपल्या अनुभवाचा जो वापर इथं केलेला आहे त्याच्यामुळं ह्या संस्थेला प्रगत होण्यासाठी त्यांचा चांगला उपयोग झालेला आहे। आणि आमचा स्टाफ सुद्धा चांगल्या पद्धतीचा आहे। आमच्याकडं आपल्या संस्थेत सुरुवातीपासून मोबाईल बँकिंग सुविधा आहे। त्यामुळं संस्थेची जी प्रगती आहे त्या प्रगती सर्व सभासदांचा हातभार आहे। आणि आमचा उद्देश असा आहे, खरं तर तसं बघायला गेलं तर आमचा पहिला उद्देश असा होता की 5 वर्ष पूर्ण करताना 10 कोटीच्या ठेवी झाल्या पाहिजेत। थोडंफार आम्ही मागं राहिलोय त्या ह्याच्यात, परंतु ज्यावेळी आमच्या 10 कोटीचा आमचा टप्पा पार होईल त्यावेळी सभासदांच्या साठी जो काही डिव्हिडंड असेल किंवा सभासदाच्या सुविधांच्यासाठी ज्या काही सुविधा देता येतील तेवढ्या सुविधा आम्ही पूर्णपणे देणार आहोत। सामाजिक बांधिलकी ही संस्था जपणार आहे। समाजाच्या हितासाठी ही संस्था काम करणार आहे। तरी सर्व कराड तालुक्यातील सर्व जनतेला मी आव्हान करतोय की या संस्थेला, ही आपली मातृसंस्था आहे, तरी सर्वांनी या संस्थेला सहकार्य करावं, या संस्थेत सभासद व्हावं आणि कराडच्या युवकांच्या बेरोजगारीला आपण हातभार लावू शकू। दी कराड सिटी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक डॉक्टर तेजस जाधव आपल्याला संस्थेविषयी माहिती देतील। डॉक्टर साहेब, काय सांगाल? नमस्कार। पहिल्यांदा लढाऊ नारीच्या सर्व व्ह्युअर्सना आमच्या कराड सिटी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी तर्फे हार्दिक शुभेच्छा। आज आम्ही आपल्या सर्व सभासदांच्या आशीर्वादावर 5 वर्ष पूर्ण करत आहोत। मी डॉक्टर तेजस जाधव, माझे मित्र या संस्थेचे संस्थापक झाकीरभाई यांच्याबरोबर आम्ही संस्था स्थापन करण्यापासून ॲज अ संचालक म्हणून मी कार्यरत आहे। तर खूप आनंद वाटतो की कराडसारख्या छोट्याशा तालुका ठिकाणी काम करताना सुद्धा 0 NPA मेंटेन करून पहिल्या दिवसापासून कोर बँकिंग प्रणाली आम्ही आणलेली आहे। प्रत्येक ठेवीदाराला अगदी पिगमी जरी एखाद्याने जमा केली
दुसऱ्या क्षणी त्याला मेसेज जातो SMS मोबाईलवर, जेणेकरून तो सुरक्षित राहतो की बाबा माझे पैसे सुरक्षितरित्या या पतसंस्थेमध्ये आम्ही डिपॉझिट केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं ठेवींवर व्याज देऊन चांगल्या पद्धतीनं लोनची जी मर्यादा आहे ती आम्ही केलेली आहे. तर सर्वसामान्य जनतेला गृहीत धरून, सर्वसामान्य उद्योजकांना गृहीत धरून आम्ही कर्ज वाटप करत आहोत. तर फक्त जास्त व्याजदर किंवा जास्त पैसे मिळत आहेत या आमिषाला बळी न पडता आपले पैसे सुरक्षित राहून एक ऑन एन ॲव्हरेज आपल्याला व्याजदर मिळतोय आणि ही संस्था पाठीशी उभी राहतीये छोट्या छोट्या उद्योजकांना. तर माझं पूर्ण जनतेला आव्हान आहे की आमच्या या संस्थेमध्ये अवश्य या. इथल्या कोर प्रणालीचा आपण फायदा करून घ्या. 0 NPA असल्यामुळं पूर्णतः जो स्टाफ आमचा आहे, सगळ्यात महत्त्वाचा स्टाफ असतो की जो सगळ्यात महत्त्वाचा आमचा शालीनतापूर्ण स्टाफ आहे. तुम्हाला इथं सर्व शंका समाधान पूर्णतः तुमच्या संख्येचं समाधान होईपर्यंत आम्ही तुमच्या संबोधत असतो. तर पूर्णतः आपल्या पैशाची जबाबदारी म्हणा किंवा त्याचा विश्वास हा आमच्यावर ठेवा आणि आज 5व्या वर्धापन दिनाला ज्या आमच्या ठेवी 7 कोटी आहेत, ती अशी अपेक्षा करतो की येणाऱ्या 6व्या वर्धापनापर्यंत या ठेवी एक साधारणतः 10 कोटीपर्यंत जातील आणि कराड तालुक्यातल्या जनतेबरोबरच इतर तालुक्यातल्या जनतेलाही आम्ही सहकार्य करू. नमस्ते, मी वैशाली गुरुप्रसाद पाटील. आता आज आपल्या कराड सिटी बँकेचा वर्धापन दिन आहे. अतिशय आनंदाचा हा सोहळा आहे आणि अतिशय छान बँकेने प्रगती केलेली आहे. 7 कोटीची आमच्याकडे ठेव जमा झालेली आहे. आज महिलांसाठी आम्ही हळदी कुंकू पण ठेवलेलं आहे. असे वर्षभर आम्ही कार्यक्रम भरपूर महिलांसाठी आयोजन करत असतो. 8 मार्चला आम्ही महिला दिनाचे पण काही कार्यक्रम ठेवत असतो. रक्तदान शिबिर असतंय आणि महिलांना ह्या छोट्या छोट्या ह्याच्यातून बचतीचं महत्त्व आणि ठेव योजना ह्या संदर्भात काही आपल्यासोबत आहेत संस्थेचे ठेवीदार हितचिंतक उस्मानभाई मुलानी. संस्थेबद्दल माहिती देते. मी उस्मान मुलानी. खरं तर कैलासवासी पठाण साहेबांचा मी मित्र आहे. मौला पठाण साहेबांचा मित्र आहे आणि त्यांच्यापासूनच ही संस्थेची बहुतेक स्थापना झालेली आहे आणि त्यांच्या मुलांनी संस्था फार चांगली चालवली आहे. मी या संस्थेमध्ये ठेवीदार आहे. मी या संस्थेत नेहमी येतो. सर्व कामकाजावर नेहमी मला पाहायला मिळतो. इथलं सर्व कामकाज मी फार समाधानी आहे आणि मी त्यांना बघा काम असलं की फोन करणार. आम्ही फोन केला फोन उचलणार. फार मात्र